नक्षलवादासह विविध आव्हानांना सामना करत असताना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणातून सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता तसंच त्यांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं महिलांच्या संदर्भातील प्रश्नांच्या अनुषंगानं उपाययोजनांकरिता महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली या समितीत अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक गृह, पोलीस अधिकारी, अंमलदार तसंच गडचिरोली शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्या, प्रतिष्ठित महिला, वकील, डॉक्टर, शिक्षिका यांचा समावेश आहे. यावेळी महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबी, कायदेशीर हक्क, सामाजिक प्रश्न तसंच शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंबंधी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच महिलांना महिला सुरक्षा, छेडछाड व लैंगिक अत्याचार विरोधातील कायदेशीर तरतुदी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसंच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी ड्रग फ्री कॅम्पस संकल्पनेसंदर्भात चर्चा करण्यात येऊन त्या संदर्भातल्या उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.